नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला 2024 या वर्षात ॲडमिशन घेत आहेत, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म DSP ॲडमिशन, तर कॅप राऊंड 1चा जो रिझल्ट आहे तो अनाऊन्स झालेला आहे. पण या ठिकाणी सध्या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता, या ठिकाणी फक्त कॅप राऊंड 1चं जे कट ऑफ आहे ती यादी फक्त आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. म्हणजे काय, कुठल्या कॉलेजला कोणाचा नंबर लागला, कुठल्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत, हाच डेटा आलेला आहे. जे एक टॅब असते ज्यामध्ये चेक प्रोव्हिजनल कॅप राऊंड 1 अलॉटमेंट स्टेटस, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं वैयक्तिक कुठल्या कॉलेजला नंबर लागला हे जिथे समजतं, ती टॅब अद्याप या ठिकाणी दिसत नाही आहे. तर काय करायचं आहे, तुम्ही आता वेळोवेळी या वेबसाईटवरती येऊन चेक करत राहा. ज्यावेळेस तुम्हाला डॅशबोर्डवरती चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंटसाठी एक सेपरेट वैयक्तिक स्टुडंटचं चेक करण्यासाठी जी लिस्ट येईल, तर ती तुम्ही बघू शकता. ती टॅब आल्यावरती तुम्हाला वैयक्तिक त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे की नाही हे समजणार आहे. आता सध्या बघू शकता फक्त कॅप राऊंड 1साठी कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ होता हे तुम्ही या ठिकाणी प्रोव्हिजनल कट ऑफ लिस्टमध्ये बघू शकता. त्याशिवाय दुसरी गोष्ट, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट स्टेटस हा जो पर्याय आहे त्यावरती जर तुम्ही गेलात तर महाराष्ट्रातले जेवढे फार्मसी कॉलेज आहेत आणि कोणत्या कॉलेजला कुठल्या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे ही माहिती फक्त इथे दिसणार आहे तुम्हाला. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचं वैयक्तिक अलॉटमेंट स्टेटस जे पाहता येतं ती टॅब या ठिकाणी दिसत नाही आहे. तर ती लवकरच टॅब आता अवेलेबल होईल. तुम्ही वेबसाईटवरती येऊन वेळोवेळी चेक करत राहा. आणि ज्यावेळेस ती लिंक माझ्याजवळ अवेलेबल होईल त्यावेळेस मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावेळेस पोस्ट करेल आणि ती जी लिंक आहे ती कमेंट देखील करेल आणि पिन करून ठेवेल. सध्या फक्त तुम्ही वेबसाईटवरती येऊन वेळोवेळी चेक करत राहा. कॅप राऊंड 1चा रिझल्ट हा लवकरच त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट स्टेटस चेक करण्यासाठी पर्याय येईल. आता फक्त या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट दिसत आहे आणि कॅप राऊंड 1साठी जो काही कट ऑफ आलेला आहे तो दिसत आहे. लवकरच या ठिकाणी कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट तुम्हाला दिसेल. तुम्ही चेक करत राहा. थँक्यू.